प्रभूची स्तुती असो. मी पास्टर रोहन माने पुन्हा एकदा तुमच्या समवेत देवाचे जिवंत आणि ताजे वचन मी घेऊन येत आहे. माझी खात्री आहे दिवसेंदिवस परमेश्वर तुम्हाला बदलत चालला आहे. तुमचे जीवन एका स्वर्गीय राज्यासाठी तयार करत चालला आहे. आणि आज देखील आपण काही महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. आणि त्याआधी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. देवा, स्वर्गातल्या महान रहस्यमयी अद्भुत देव बापा, मी तुझे खरंच गौरव करतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आज तू माझ्या समोर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला भर पेता. जो व्यक्ती हे वचन ऐकत आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात पवित्र आत्मा प्रवेश करू दे. याच वेळेस हर एक बंधन आज तुटले जाऊ दे. परमेश्वर पिता, अज्ञानातून तो मला बाहेर काढ आणि तुझ्या जिवंत वचनाने आम्हाला भर. येशू, तुझ्या हातात मी स्वतःला पूर्णपणे सोपवतो. ही प्रार्थना मी फक्त येशू तुझ्या नावात करतो म्हणून ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. देवाची स्तुती असो. आज आपण शिकणार आहे तारण निवडलेल्या लोकांसाठीच फक्त आहे, सर्वांसाठी तारण नाही. या विधानाचा बायबलवर आधारित आज आपण संतुलित आणि सखोल विचार करणार आहोत की काही लोकांना तारणासाठी बोलावलेच नाहीत. ऐकताना असं वाटतंय की हे किती विचित्र आहे, किती वियर्ड वाटतंय. का सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करत नाहीत? येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांमध्ये असलेला यहुदा इस्करियोत सुद्धा वचनामध्ये प्रभू येशू एका ठिकाणी म्हणाला नाशाचा पुत्र असं म्हटलंय. हालेलुया. तो तारणासाठी निवडलेला होता, पण नाशाने त्याचं तारण हिरावून घेतलं. सैताने त्याचे तारण हिरावून घेतलं. पण त्याला पूर्णदृष्ट्या जर बघायला गेलं, परिपूर्ण दृष्ट्या जर तुम्ही बघितलं तर तारण हे त्याच्यासाठी नव्हते. प्रियानो, हा विषय समजताना एक महत्वाची गोष्ट मला लक्षात ठेवायची की बायबल देवाची सर्वात मोठी, सर्वात अचूक, सार्वभौम निवड आम्हाला शिकवत आहे. पण त्याच वेळेला सर्व लोकांनी पश्चाताप, सर्व लोकांनी विश्वास आणि सर्व लोकांना सुवार्तेचं आमंत्रणही दिलेलं आहे. प्रियानो, हालेलुया. तारण निवडलेल्या लोकांसाठी आहे, सर्वांसाठी नाही आहे. बघा, देवाने काही लोकांना तारणासाठी निवडले आहे का? हे आमच्या ख्रिस्ती जीवन यात्रेतला सर्वात गंभीर आणि कठीण प्रश्न आहे. बायबल आपल्याला 2 सत्य एकाच वेळेला दाखवतात. एक म्हणजे देव माणसाला त्याच्या कृपेने निवडतो, प्रत्येक व्यक्तीला तो बोलावतो. देव सर्व लोकांना पश्चाताप करून ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास बोलवतो. हालेलुया. बघा, उदाहरणार्थ जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने आम्हाला ख्रिस्तावाने निवडले असे वचन आहे. दुसऱ्या ठिकाणी एक वचन आहे, देवाची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचं तारण व्हावं, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. आणि आणखीन एक वचन काय म्हणते, ज्यांना त्याने पूर्वीच ओळखले त्यांना त्याने पूर्वी नियुक्तही केले आहे. सो पहिल्या एकाच दृष्टिकोनातून जर ही वचनं बघायला लागली तर ही जराशी वचनं विरोधी वाटू लागतात, परंतु त्याच्या 2 वेगवेगळ्या बाजू आहेत. बघा, देवाच्या दृष्टीनं तारण कृपेची निवड आहे. हालेलुया. तारण म्हणजे काय आहे? देवाच्या दृष्टीनं परमेश्वर माणसाला त्याच्या कृपेने निवडतो. दुसरी गोष्ट, मनुष्याच्या दृष्टीनं तारण हे विश्वासाने स्वीकारण्याचं एक आमंत्रण आहे. हालेलुया. काय आहे? माणसाच्या दृष्टिकोनातून तारण विश्वासाने स्वीकारायचं आज आम्हाला ते एक आमंत्रण आहे. तारण सर्वांसाठी नाही असे म्हणताना काळजी आवश्यक घ्या. याचा अर्थ असा नाही की सुवार्ता काही लोकांपासून लपवून ठेवायची किंवा कोणाला तरीच फक्त सांगायची. तू निवडलेला नाहीस. कोण निवडलेला आहे हे माणसाला कधीही परमेश्वर सांगत नाही. म्हणून येशूने शिष्यांना सांगितले, सर्व जगात जाऊन सर्व सृष्टीला तुम्ही सुवार्ता सांगा. आता तुम्ही आणि मी सुवार्ता सांगताना थांबायचं नाहीये. प्रत्येक व्यक्तीला सुवार्ता सांगायचे, पण परमेश्वर त्याच्यातून निवडेल कोणाला तारण द्यायचंय ते, आणि ते परमेश्वराच्या हातचा अधिकार आहे. आता तारण म्हणजे काय? तारण म्हणजे केवळ नरकापासून सुटका नाहीये. तारणामध्ये खालच्या आणि पुढच्या बऱ्याच गोष्टी येतात. बघा, पापांची क्षमा होते, राईट. देवाबरोबर आमचा समेट होतोय, आमचा नवीन जन्म होतोय, पवित्र आत्म्याचे जीवन आमच्यामध्ये दिसायला लागते, ख्रिस्तासारखे आमचे परिवर्तन व्हायला लागते, अनंत काळचे जीवन आम्हाला मिळणार आहे. आणि जेव्हा कधी आम्ही विश्वास ठेवून मरू त्यावेळेला मी येशूमध्ये पुन्हा एकदा पुनरुत्थी देखील होणार आहे. हालेलुया. समजते? बघा, मग परमेश्वर ज्या वेळेला मला निवडतो त्यावेळेला तो काय करतो?
देव आपल्या उद्देशासाठी, देवाच्या उद्देशासाठी कृपेने आणि स्वतःच्या इच्छेनुसार देव लोकांना बोलावतो प्रियानो. हालेलुया, आमेन. आता ही निवड माणसाच्या चांगल्या कर्मावर, जातीवर, बुद्धीवर, धार्मिक पात्रतेवर, संपत्तीवर आधारित नसते. तो किती बुद्धिमान आहे, तो कुठल्या जातीचा आहे, त्याचा वर्ण कुठला, याच्यावरती आधारित नाहीये. रोमकरसपत्र 9 अध्याय 11 वचनामध्ये काय म्हटले, मुलं जन्मली नव्हती आणि त्यांनी बरं किंवा वाईट असं काही केलं नव्हतं, तरी देवाच्या निवडीचा हेतू टिकून राहावा. रोम 9:11 जर तुम्ही वाचलं तर. आता हे निवडलेले लोक म्हणजे कोण? आता जुन्या करारात इस्रायलला विशेष करारासाठी निवडण्यात आलं, बरोबर ना. इस्रायल बरोबर करार केला, त्याला निवडण्यात आलं. परंतु इस्रायलची निवड म्हणजे प्रत्येक इस्रायली मनुष्य आपोआप तारण पावला असं झालंच नाही. नव्या करारामध्ये येशूवर विश्वास ठेवणारे यहुदी, परराष्ट्रीय, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत हे सर्व देवाच्या नवीन करारातले लोक ठरतात. म्हणून तो काय म्हणतोय वचनामध्ये, तुम्ही निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे झाले आहात. हालेलुया. बघा, आपण काही गोष्टींचा अभ्यास करणार आहे. पहिला मुद्दा आहे की देवाची निवड ही त्या व्यक्तीला विशेष अधिकार देण्याआधी ती एक जबाबदारी आहे. जेव्हा परमेश्वर आम्हाला तारणासाठी निवडतो तेव्हा आमच्या हातात तो एक जबाबदारी देतो. बहुतेक लोक निवडलेल्या शब्दाचा अर्थ इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे मी असा घेतात, पण बायबलमध्ये देवाची निवड कित्येकदा आराम करण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी बोललोय. हालेलुया. इतरांपेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणून बोललेलं नाहीये. आमेन. अब्राहमाला निवडण्या मागचा उद्देश त्याला आशीर्वाद फक्त देणं नव्हता, त्याच्याद्वारे पृथ्वीवरच्या सर्व कुळांना आशीर्वाद मिळावा म्हणून होता. आमेन. सो अनेक बायबलचे स्कॉलर्स किंवा अभ्यासक असं सांगतात की इस्रायलची निवड ही विशेष प्रेम आणि विशेष मिशन अशी दोन्ही देखील होती. निवडलेल्या व्यक्तीवर परमेश्वर विशेष प्रेम करतो आणि त्यांना विशेष जबाबदारी देतो, एक मिशन देतो. निवड म्हणजे देवाच्या प्रकाशाचं साधन व्हायचं आहे मला. तो प्रकाश प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये चमकला पाहिजे. त्या प्रकाशाची जबाबदारी आहे. त्यांना पेटत राहायचं आहे, त्यांना जळत राहायचं आहे. त्यांना असे कधी समजायचं नाही की माझं हे काम नाही आहे. निवडलेला मनुष्य स्वतःभोवती कधी भिंत बांधत नाही, तो इतरांसाठी देवाचा साक्षीदार होतोय. हालेलुया. आमेन. ज्या दिवशी पेत्राला येशू ख्रिस्त काय म्हणाला, आजपासून तुझे नाव पेत्र असेल, तू खडक असेल. हालेलुया. त्या दिवशी त्याला खूप सारा गर्व आला असेल, पण 3000 लोकांची भर ज्या वेळेला मंडळीमध्ये पडली, त्याचं भाषण ऐकून त्या जबाबदारीसाठी देवाने त्याचे नाव बदललं, त्याला निवडलं होतं. प्रियांनो, आमच्या मानवी राज्यात एखाद्याची निवड करताना आम्ही पद, सत्ता आणि अधिकारासाठी आपण ती करतोय, पण देवाच्या राज्यातली निवड सेवा, त्याग, नम्रता, दुःख सहन करणं, इतरांना आशीर्वाद करणं यासाठी होतंय. बायबल मधलं एक आणखीन उदाहरण म्हणजे अब्राहम घ्या. तुझ्यामध्ये पृथ्वीवरची सर्व कुळे आशीर्वाद होतील. देवाने अब्राहमाला इतर राष्ट्रांपासून दूर ठेवण्यासाठी नव्हे तर राष्ट्रांना आशीर्वाद देण्यासाठी निवडलं होतं. आम्ही काय म्हणतोय, मी निवडलेला आहे, मी श्रेष्ठ आहे, आमची मंडळीच सगळ्यात बेस्ट मंडळी आहे, आमच्या ग्रुपच्या बाहेर देव काम करत नाही, आमच्या ग्रुपमध्ये भरपूर काम होते, इतर लोक त्यांचा काय स्टँडर्ड नाही आहे. नाही, देवाने निवडलेले लोक देवाचे काम करत असतात. यामध्ये त्यांनी स्वतःला श्रेष्ठ समजण्याची गरज नाही. ही वृत्ती परुषी लोकांमध्ये देखील होती. बघा, शास्त्री आणि परुषी त्यांनी स्वतःला सगळ्यात देवात जवळच समजलं, पण येशू त्यांना म्हणाला, तुमची दुर्दशा होणार. योहान देखील कितीतरी वेळा त्यांना काय केला, बरेचदा त्यांना सडेतोड उत्तर दिले. हालेलुया. पापी, टॅक्स कलेक्टर आणि परराष्ट्रीय लोकांनी त्यांनी खूप तुच्छ मानलं. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही देवाच्या सगळ्यात जवळचे लोक आहेत. हालेलुया. प्रियानो, हे सर्वात रॉंग प्रिन्सिपल आहे. बघा, हा जो मुद्दा आहे याचा खरा संदेश काय आहे की देवाची निवड गर्व करण्यासाठी आम्हाला त्यानं निवडलेलं आहे, ती सेवा करण्यासाठी निवडलेली आहे.
ज्याला अधिक प्रकाश दिला आहे त्याच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा आहे. हालेलुया. मी तुला राष्ट्रांसाठी प्रकाश करेन असं देवाचे वचन म्हणते, जेणेकरून माझे तारण पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचेल असं यशया 49:6 म्हटलंय. मी तुला राष्ट्रांसाठी प्रकाश करेन. कोणी आमेन म्हणेल? जेणेकरून माझं तारण पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचेल असं म्हटलंय. आता ही भविष्यवाणी येशूमध्ये पूर्ण झाली आणि नंतर जे त्याचे शिष्य होते त्याच्या मिशन मध्ये देखील ती भविष्यवाणी पूर्ण व्हायला पुढे गेली. बघा, ही जी परमेश्वराची निवड आहे किंवा त्याची शिकवणीचा गैरवापर अनेक लोक कधी कधी करतात. ओके. आणि खूप सामाजिक भेदभाव काही लोकांनी निर्माण केलाय. हा गैरवापर बायबलच्या निवडीच्या उद्देशाविरुद्ध आहे. प्रियान, जर कोणी सेवा करत असेल तर त्याने स्वतःला श्रेष्ठ मानायचं नाहीये. जर तुम्हाला देवाने निवडलेलं आहे तर तुम्ही त्यामध्ये घमंड करण्यासाठी नाही. ज्याने निवडलं तो तुमच्यावर प्रेम करतोय, त्याने तुमच्यावर कृपा केली आहे म्हणून त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. देवाची निवड इतरांना तुच्छ मानण्यासाठी नाही केली. हालेलुया. तर त्याच्यापर्यंत देवाची कृपा पोचवण्यासाठी केली आहे. आमच्याद्वारे ती कृपा पोचायला पाहिजे. पूर्वीचं काळचं इस्रायल लहान आणि राजकीय दृष्ट्या खूप दुर्बल राष्ट्र होतं. देवाने त्यांना तरी देखील निवडलं. आता इथं त्यांच्याकडे काही सामर्थ्य आहे, इथं त्यांच्याकडे काय आहे, पण परमेश्वर बरोबर असल्यानंतर गोष्टी बदलतात. हालेलुया. तुम्ही इतर सर्व लोकांपेक्षा संख्येने अधिक होता म्हणून देवाने तुमच्यावर प्रेम केलं नाही असे अनुवाद 7:7 म्हणते. तुम्ही सर्वात थोडके होता, तुम्ही खूप कमी होता संख्येने, आणि तुम्ही अल्पसंख्याक म्हणतो ना आपण, तसे ते खूप अल्पसंख्येचे होते म्हणून देवाने त्यांना निवडलं. हालेलुया. मी निवडलेला आहे असं म्हणण्यापूर्वी मी कोणाची सेवा करतोय काय असा प्रश्न आम्हाला विचारायला पाहिजे. मंडळीनं समाजातल्या दुर्लक्षित लोकांपर्यंत पोचायचं आहे. आपली धार्मिक ओळख श्रेष्ठत्वाचं साधन बनली आहे आजकाल. मी किती श्रेष्ठ, देवाने दिलेली देणगी इतरांना आशीर्वाद देण्यासाठी वापरायचे. योसेफाला त्या मिसरचा अधिपती केला, त्याच्या भावांचा बदला घ्यायला नाही केलं, किंवा देशावर फक्त राज्य करून तुझी स्टोरी सांगत बस आणि म्हणून मी केवढा मोठा झालोय, माझ्या जीवनामध्ये काय काय झाले माहितीये काय, हे आम्हाला लोकांना सांगायला आवडतंय आणि म्हणून मी आज इथं आहे आणि म्हणून मी इथं बसून राज्य करतोय, याच्यासाठी आमची निवड नाही झाली. हालेलुया. आमेन. बघा, जुन्या करारामध्ये अब्राहम राष्ट्रांना आशीर्वाद देण्यासाठी निवडला गेला. नवीन करारामध्ये येशू मधील मंडळी सर्व राष्ट्रांना सुवार्थ सांगण्यासाठी निवडण्यात आली. योना निवडलेला संदेष्टा होता, पण तरीही निनवेच्या लोकांचं तारण त्याला नको होतं. देवाने त्याला शिकवलं की निवडलेला सेवक देवाच्या दयेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. जिथे मी जा म्हणतोय, ज्या लोकांमध्ये काम कर म्हणतोय, जे काम कर म्हणतोय ते करायचं आहे, याच्यासाठी तुला निवडलंय. देवाने मला निवडले असे जर मी म्हणतोय तर माझ्याद्वारे कोणाला आशीर्वाद मिळत आहे? हालेलुया. विचार करा, कोणाला आशीर्वाद मिळत आहे? बाहेरची निवड आणि अंतःकरणातले तारण एकच नसते. माझा दुसरा मुद्दा हा आहे, बाहेरून तुम्ही निवडल्यासारखे दिसत असाल पण तुमच्या अंतःकरणात येशूने दिलं तारण जर नसेल तर हे कधीच वर्कआउट होणार नाही. संपूर्ण इस्रायल राष्ट्र करारासाठी निवडलं होतं, तरीही त्यांच्यातील अनेक लोक अविश्वासामुळे नष्ट झाले. म्हणून एखाद्या धार्मिक समाजाचा आम्ही कुठला तरी भाग बनलोय हे खरोखर तारण नाही आहे. मंडळीचं सदस्यत्व आम्हाला तारण देत नाही. बाप्तिस्मा आपोआप तारण देत नाही. ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो म्हणून तारण होत नाही. धार्मिक परंपरा तारण देत नाहीत. बघा, पवित्र शास्त्रात कितीतरी असे अभ्यासक लोक त्यांनी काय म्हटलंय, हा जो करार देवाने आमच्याबरोबर केलाय त्याच्यामध्ये फक्त बाहेरून सहभाग दाखवायचा नाही, आत्मिक नवीन जन्म झाला पाहिजे. हालेलुया. आमचा नवीन जन्म झाला पाहिजे. एखादा मनुष्य देवाच्या लोकांमध्ये दिसू शकतोय पण त्याचं अंतःकरण देवापासून दूर असू शकते की नाही? असू शकते. त्याचं हृदय देवापासून दूर असू शकते. इस्रायल लोक लाल समुद्रातून गेले, त्यांनी मान्ना खाल्ला, त्यांनी मोशेवर प्रवास केला, तरीही अनेकांच्या अविश्वासामुळं ते वचनदत्त देशात पोचलेच नाही. याचा अर्थ काय? त्या लोकांना निवडलं नाही. ज्यांना निवडलं होतं ते विश्वासू राहिले. हालेलुया.
त्याचप्रमाणे आज एखादा माणूस उपासनेला उपस्थित राहू शकतोय, बायबल वाचणार आहे, धार्मिक पद धारण केले, पण त्याच्यात पश्चाताप आणि जिवंत विश्वास नसला तर त्याचं तारण होणार नाही. हालेलुया. यहुदा इस्करियोतचं उदाहरण घेऊया. यहुदा इस्करियोत येशूच्या 12 शिष्यांमध्ये निवडला. त्याने चमत्कार बघितले, सुवार्ता ऐकल्या, सेवा कार्यात तो प्रत्यक्ष सहभागी होता. काही लोकांना यहुदाबद्दल जेलसी होत असेल. बघा की मला जर येशूच्या शिष्यांमध्ये घेतलं असं बरं झालं असतं, पण यांचं नशीब किती आहे, यांना येशूने बघा आपल्या बरोबर घेतलेलं आहे. तरीही यहुदाचे अंतकरण, शिष्यांचे अंतकरण लोभ, अविश्वासानं भरलेलं होतं. हालेलुया. आम्हाला काय वाटतं माहिती काय, जर मी चर्चला जातोय तर माझं तारण झालंय, माझे आई वडील विश्वास नाही म्हणून मी पण देवाचाच आहे, मी सेवक आहे म्हणून माझं देवाबरोबरचं नातं ठीकच आहे. हे धोकादायक गैरसमज आहेत प्रिया. अशा गैरसमज मला बाहेर आलं पाहिजे. इस्रायल पासून उत्पन्न झाले सगळेच इस्रायल नाहीत असं रोमकरास 9 अध्याय 6 वचन सांगते. हालेलुया. आम्हाला फक्त धार्मिक ओळख पुरेशी नाही आहे, अंतकरणाचं परिवर्तन खूप आवश्यक आहे. म्हणून देव काय म्हणाला यहेजकेल 36:26 मध्ये, मी तुम्हाला नवीन हृदय देईन. का नवीन द्यायला लागायला लागलंय? त्यांच्यामध्ये नवीन आत्मा घालेल. का तो घालावा लागायला लागला? कारण जुन्या अंतकरणाने ते देवावर विश्वास करू शकेन झाले, जुन्या हृदयाने ते देवावर महान रीती प्रेम करू शकेन झाले. म्हणून नव्या करातील तारण हे बाहेरच्या नियमांपेक्षा अंतकरणाच्या परिवर्तनावर जास्तीत जास्त केंद्रित आहे. हालेलुया. निवडीची शिकवण कधी कधी खोट्या सुरक्षिततेसाठी वापरली जाते. काही लोकांमध्ये असं होतं, एखादा म्हणजे मी निवडलेला असल्यामुळं मी कसंही जीवन जगू शकतो असं देखील कधी कधी काही लोकांना वाटतं. बायबलमध्ये जेव्हा परमेश्वरांची निवड करतोय ती पवित्र जीवनावर निवड करताय प्रिया. आणि त्याची इच्छा ही आहे की तुम्ही आधी पवित्र जीवन जगत होता म्हणून नाही, तुम्ही यापुढे पवित्र जीवन जगायचं आहे यासाठी तुमची निवड केली. जसे त्याने आपल्याला निवडले तसे आपण त्याच्यासमोर पवित्र आणि निर्दोष असावे असे एफिसकरास पत्र 1 अध्याय 4 वचन सांगत. तुम्हाला समजत आहे मी काय म्हणताय? बघा, सुरुवातीच्या काळामध्ये काय व्हायचं, यहुदी लोक अब्रामाचे म्हणजे एक शारीरिक वंशज असल्यामुळे देवाचा न्याय त्यांच्यावर येणार नाही असं ते मानायचे. ते यहुदी लोक योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने त्यांना काय सांगितलं, आमचा पिता अब्राहम आहे असे मनात सुद्धा तुम्ही म्हणू नका म्हटलं. का? तुमचे जीवन पूर्णपणे अब्रामाच्या जीवनशैलीच्या विरुद्ध आहे, त्यामुळे स्वतःला तुम्ही तसे म्हणू नका. मी ख्रिस्ती आहे म्हणजे मी स्वर्गात जाणार, अजिबात म्हणू नका. तुम्ही ख्रिस्तासारखे जीवन जगत नाही तर तुम्ही जाणार नाही. दररोज आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, माझ्या जीवनात मी खरा पश्चाताप केलाय काय? मला माझ्या पापांबद्दल दुःख होतंय काय की मी येशूच्या विरोधात केलं? ख्रिस्त माझ्यासाठी फक्त एक धार्मिक नाव आहे की प्रभू आहे तो माझा? माझ्या स्वभावात आत्म्याची फळं वाढत आहेत काय? हालेलुया. तुम्हाला समजत आहे प्रत्येकाला? बघा, जुन्या करारामध्ये देहाची सुंता करायचं एक चिन्ह होतं, बरोबर आहे, आणि नवीन करारामध्ये हृदयाची सुंता म्हणजे पवित्र आत्म्यानं झालेला एक आत्मिक आंतरिक बदल असं म्हटलंय. राजा शौल देवाने राजे पदासाठी निवडला होता, बरोबर की नाही, पण त्याने आज्ञाधारकता सोडली. त्याची पदासाठीची निवड आणि त्याचे वैयक्तिक आध्यात्मिक जीवन एकच नव्हते, म्हणून देवाने त्याला राजपदावरून झुगारून दिले. माझा विश्वास फक्त धार्मिक सवय आहे की अंतकरणातील एक नवीन जन्म आहे प्रियानो? इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट. हालेलुया, आमेन. बघा, आमची निवड ख्रिस्तामध्ये होते. ख्रिस्तापासून वेगळी ओळख आणि निवड आमची होता कामा नये. बायबल असे म्हणत नाही की देव लोकांना ख्रिस्तापासून वेगळं करून निवडतोय. इफिस 1 मध्ये वारंवार ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या द्वारे, प्रिय पुत्रामध्ये असे शब्द सांगितलेत प्रियानो. हालेलुया. तारणाची निवड ही ख्रिस्त केंद्रित आहे. तुम्ही ज्याच्या मागे क्रूस घेऊन चाललाय, तुम्ही त्याच्यासारखं बनायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला आणि मला निवडलेलं प्रियानो. त्याच्या निवडीचा केंद्रबिंदू एखादी जात, एखादी संस्था, एखादा नेता, संस्कृती नाही, तर त्याच्या निवडीचा केंद्रबिंदू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, आमेन. काही विद्वान काय म्हणतात, आधी मुख्य निवडलेला व्यक्ती म्हणजे मसीहा येशू ख्रिस्त, त्याच्याशी एकरूप झालेले लोक त्याच्यामध्ये निवडलेले ठरतात. बरोबर आहे. ज्या वेळेला मी ख्रिस्ताबरोबर एकरूप होतोय त्यावेळेला तुम्ही म्हणू शकताय
मला देवाने निवडलेलं आहे. आमेन. यशया येशूला देवाचा निवडलेला सेवक असे म्हणतात प्रियानो. हालेलुया. बघा, नोहाच्या काळात जहाजाच्या बाहेर सुरक्षितता नव्हती, सुरक्षितता जहाजामध्ये होती. तसंच आमचं तारण येशूमध्ये सुरक्षित आहे. हालेलुया. त्याचप्रमाणे तारण एखाद्या वंशात किंवा धार्मिक नावात नाही, तर ते ख्रिस्तामध्ये आहे. आमेन. किती सुंदर आहे ना. राहाब जन्मानं इस्रायल नव्हती, ती एक कनानी स्त्री होती. बायबल सांगते ती एक वेश्या स्त्री होती, तरी विश्वास तिने केला आणि इस्रायलाच्या देवाचा आश्रय तिने घेतला आणि मग तिला देवाच्या लोकांमध्ये सामील करण्यात आलं. जीवन बदलले तर समजायचं तारणासाठी निवडलाय. जीवन बदलत नाहीये, तारणासाठी निवडलेला नाहीये. हालेलुया. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय? जीवन बदललेलं आहे तर निवडला होता बघा हा. हालेलुया. जीवन बदललेलं नाहीये तर निवडलेलं नाहीये. हालेलुया. देवाने आमच्या जातीला निवडले असे काही काही लोक म्हणतात. आमच्यातील सगळे लोक येशूवर विश्वास करून पुढे जातात. आमच्या जातीत नसलेले लोक तारण पाहू शकत नाहीत. ती कधीच होणार नाही. आमच्या जातीलाच परमेश्वराने निवडले. आमच्या जातीतलेच बरेच लोक येशूवर विश्वास करतात. देव प्रत्येक जातीतल्या लोकांना ऍक्च्युली प्रेम करतो आणि त्यांना निवडत आहे प्रियांनो. आमची संस्था म्हणजे देवाचं राज्य आहे प्रियांनो. हालेलुया. आम्ही ज्या पण संस्थेमध्ये काम करतोय, ज्या जातीत काम करतोय, ते परमेश्वराचं राज्य आहे. देवाच्या राज्याचा गर्व असू दे, जातीचा गर्व कुठे येतोय? हालेलुया. बायबलचा केंद्रबिंदू संस्था नाही, बायबलचा केंद्रबिंदू ख्रिस्त येशू आहे. हालेलुया. ख्रिस्त येशू आहे, त्याच्याप्रमाणे आम्हाला राहिलं पाहिजे, त्याच्यासारखं जगलं पाहिजे. येशू शिवाय निवडच होत नाही आणि येशूमध्ये जात समाजातल्या गर्वाला जागा नाहीये प्रियानो. हालेलुया. वचन सांगते, पहा माझा सेवक, माझा निवडलेला, ज्याच्यामध्ये माझा जीव प्रसन्न आहे असं तो म्हणतोय. आमेन. ही भविष्यवाणी येशू बद्दलची आहे. मत्ती 12:18 मध्ये ती येशू बरोबर जोडलेली आहे. हालेलुया. तर हा जो निवडीचा जो नियम आहे ना, येशू पासून जर वेगळा केला तर तो थंड आहे. त्या नियम तो कामच करणार नाही. नव्या करारामध्ये निवड प्रेम करणाऱ्या, स्वतःला अर्पण करणाऱ्या, पापासाठी मरणाऱ्या ख्रिस्तामध्ये आम्हाला ते निवड केले. जो प्रेम करतो, जो स्वतःला अर्पण करतो, जो पाप्यांसाठी मरतो, त्याचं तारण झालंय प्रिया. हालेलुया. इफिस हे अनेक म्हणजे देवता, जादूटोना आणि रोमन साम्राज्याच्या प्रभावाखाली असलेलं एक खूप फेमस सिटी होती इफिस. पौलाने तिथल्या विश्वासांना काय सांगितलं? त्यांची खरी ओळख त्यांना दाखवली. त्यांच्या भूतकाळात किंवा संस्कृतीत तुमची नवीन ओळख जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती तुमच्या संस्कृतीत मिळणार नाही असं तो बोलला. ती नवीन ओळख तुम्हाला फक्त येशूमध्ये मिळणार असं तो म्हटलं. हालेलुया. आम्हाला आमच्या जातीचा गर्व नसावा कधी. आम्हाला येशू बरोबर आम्ही चालतो, येशू सारखे आम्ही होत आहे याचा गर्व असावा. आपल्या तारणाची खात्री स्वतःच्या इमोशन्सवर नसते, तर येशूच्या पूर्ण कामावर आम्ही विश्वास करतोय का बघा. येशूने या पृथ्वीवर जे काय केलं त्याच्यावर माझा विश्वास आहे का बघा. दररोज स्वतःला विचारा, मी ख्रिस्तामध्ये राहत आहे का? कोणत्याही धार्मिक नेत्याला ख्रिस्ताची जागा द्यायची नाही कधी सुद्धा. किती पण मोठा पास्टर असू दे, येशूची जागा त्याला मिळू शकत नाही. आपल्या जातीपेक्षा येशूवर सगळ्यात मोठा विश्वास ठेवा प्रियान. हालेलुया. जुन्या करारामध्ये देवाचा निवडलेला सेवक येणार होता अशी भविष्यवाणी झाली. नव्या करारामध्ये येशूच तो निवडलेला सेवक होता आणि त्याच्यामध्ये विश्वासणारे देवाचे लोक होता. हालेलुया. राहाब बाहेरची होती पण विश्वासामुळे आत आली. यहुदा बाहेरून आत होता पण अविश्वासामुळे त्याचे अंतःकरण बाहेरच राहिलं. तो कधी येशू बरोबर मिक्स झालाच नाही प्रियानो. आज आमच्या समोर हा प्रश्न आहे, माझी तारणाची खात्री ख्रिस्तामध्ये आहे की माझ्या धर्म, पंथ, सेवा आणि कुटुंबामध्ये माझी खात्री आहे? हालेलुया. बघा पुढचा मुद्दा, देव जेव्हा आम्हाला निवडतो त्यावेळेला त्या माणसाला, त्या व्यक्तीला तो जबाबदारी रद्द करत नाही. जेव्हा आम्हाला देव निवडतो त्यावेळेला तो आम्हाला काहीतरी जबाबदारी देतो. बायबल सांगते देव निवडतो, त्याच वेळेला बायबल मनुष्याला पश्चाताप आणि विश्वासाची आज्ञा देखील देत आहे. पश्चाताप कर, मी तुला निवडलेलं आहे,
जर तुला माझ्या मागे यायचंय तर तू पश्चाताप कर आणि माझ्यावर विश्वास कर, तरच तुझी निवड पक्की आहे. मग देवाची सार्वभौमता आणि मनुष्याची जबाबदारी हे एकमेकांचे शत्रू नाहीत. माणूस आपल्या पापासाठी जबाबदार राहील. कोणीही न्यायाच्या दिवशी असे म्हणायचं नाही की देवाने मला निवडलं नाही म्हणून मी पाप केलं. हालेलुया. कारण अनेक लोकांना परमेश्वराने पापातून मुक्त केलं यासाठी की त्याने आम्हाला निवडलेलं आहे. मनुष्य पाप करतो कारण त्याला पाप प्रिय आहे म्हणून तो पाप करताय. या विषयावर बघा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी खूप मत आहेत आणि माझी इच्छा आहे की एक सिंपल स्पष्ट मत आम्हाला समजलं पाहिजे. ओके, सिंपल की आम्हाला येशूने एक जबाबदारीसाठी दिले, एक प्रकाश म्हणून ठेवलाय आणि तारण मला कृपेने मिळालेलं आहे. ख्रिस्तावरचा माझा विश्वास खूप आवश्यक आहे. हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे प्रियानो. मनुष्याच्या चांगल्या कर्माने त्याला तारण मिळत नाहीये. सुवार्ता सर्वांना सांगायचे. योसेफाच्या स्टोरीमध्ये जर बघितलं त्याच्या भावाने वाईट हेतूनं त्याला विकलं, ते त्याच्या पापासाठी जबाबदार होते. तरी देवाने त्याच घटनेचा उपयोग करून लोकांना दुष्काळात वाचवण्यासाठी योसेफाचा उपयोग केला. म्हणून योसेफ काय म्हणतोय, तुम्ही माझ्या विरुद्ध वाईट योजले हो, पण देवाने त्यातून चांगलेच ते बाहेर आणले. सो आमची जबाबदारी आणि देवाचा उद्देश एकच असायला पाहिजे प्रियांनो. हालेलुया. आम्ही कुठली जबाबदारी घेत आहे? यहुदी जे नेते होते किंवा रोमी अधिकारी होते ते सतत आपल्याला त्यांना जे निवडलं होतं ते अन्याय करण्यासाठी त्याचा अधिकाराचा वापर करायचे. तरी येशूचा मृत्यू देवाच्या पूर्व निश्चित तारणाच्या योजनेनुसार होता म्हणून ऍक्च्युअली त्याला तिथं जावं लागलं. पण यहुदी नेत्यांनी मात्र आपल्या राज्यामध्ये खूप म्हणजे खूप माज केला होता, घमंड केला होता आणि उत्पात मांडला होता. हालेलुया. म्हणून त्यांना खूप कठोर शिक्षा होणार आहे प्रियानो. हेही सांगतो बघा, देव निवडतो म्हणून मला सुवार्ता सांगण्याची गरज नाही असं म्हणायचं नाही. मला प्रत्येक व्यक्तीला सुवार्ता सांगायची आहे. देवाने ठरवलंय म्हणून प्रार्थना करायची नाही असं पण नाही. आम्हाला प्रार्थनाही केली पाहिजे. माझे तारण होणार असेल तर आपोआप होईल असेही आम्हाला कधी म्हणायची नाही. अशी निष्क्रियता बायबल कधी शिकवत नाहीये प्रियानो. आमेन. या आपण आज प्रार्थना करूया. येशूने काय म्हटलं? योहान 6:37 मध्ये खूप इम्पॉर्टंट वचन आहे. पित्याने मला दिलेले सर्व माझ्याकडे येतील आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच बाहेर घालवणार नाही. आमेन. किती महान वचन आहे. पित्याने मला दिलेले सर्व माझ्याकडे येतील आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच बाहेर घालवणार नाही. देवाची स्तुती असो. यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया. प्रभूला म्हणूया, पिता तू माझ्यावर दया कर. परमेश्वर पिता, मी आणि माझ्यासमोर बसलेले हे सर्व लोक आम्ही तारणासाठी बोलावलेले लोक आहे. म्हणून पिता आम्हाला येशू सारखे जगायला तू मदत कर. येशू सारखं बनायला तू मदत कर. परमेश्वर पिता, ज्या पित्याने येशूला ते लोक दिले होते ते लोक कधीही येशू जाऊ देणार नाही असे म्हणतोय. आज मी प्रार्थना करतो, आमचं तारण परमेश्वर पिता खरोखर टिकवण्यास आम्हाला मदत कर. तारणावर काम करला तो आम्हाला मदत कर. परमेश्वर, कोणत्या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या नाहीत ते मला शिकव पिता. तू मला शिकव चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि मला त्या विश्वासात वाढायला तू मला शिकव. नाहीतर परमेश्वर पिता, जर माझे जीवन बदलले नाही तर परमेश्वर पिता माझे तारण गमावल्यासारखे होय. पण आज मी विश्वास करतो मला तुझे तारण मिळालेलं आहे पिता. ओ मी विश्वास करतो, मी तुझी स्तुती करतो, तुझे गौरव करतो. परमेश्वर पिता तू मदत कर, तू मला सहाय्य कर देवा. तुझ्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुझ्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही पिता. तू आमची मदत कर. हे तारण मला गमवायचं नाही. येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो म्हणतो ऐक पिता. आमेन. 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 प्रेज गॉड. देव तुम्हाला आशिषित करू या वचनाच्या द्वारे. आम्ही दर रविवारी 9:30 वाजता एपी स्कूल या स्कूल रूम मध्ये आमचं चर्च असतं. ज्यांना चर्च नाहीये तुम्ही आमच्या चर्चला जॉईन करू शकता. बुधवारी आमची बायबल स्टडी देखील असते बरोबर संध्याकाळी 6:30 वाजता आणि शनिवारी आमची युथ मीटिंग देखील असते, ती देखील 6:30 वाजता असते. आणि या सगळ्या मीटिंग्स आम्ही एस्तेर पॅटर्न स्कूलमध्ये घेतो. आणि जर तुम्ही कोल्हापुरामध्ये जवळपास असाल तर तुमचे स्वागत आहे. त्याचबरोबर मी आणखीन एक अनाउन्समेंट करू इच्छितो. तुम्ही 31 जुलै रोजी पास्टर सॅम्युअल लोंढे, दयानंद लोंढे पास्टरांचा मुलगा, यांच्या चर्चमध्ये सगळ्यांनी यायचं आहे. कारण तिथे आम्ही करत आहोत वन थिंग. ओके, एकच गोष्ट, एकच वरदान.
आराधनेची संध्या आणि माझी इच्छा आहे तुम्ही सर्वांनी तिथे या. आपण एकत्र आराधना करणार आहोत आणि आमच्या या आराधनेच्या मागचा सर्वात मोठा उद्देश आहे की आम्ही येशूच्या उपस्थितीला अनुभवणार आहोत. आमेन. येशूच्या उपस्थितीला मी अनुभवणार आहोत. तर सर्वांनी न चुकता येत्या 31 जुलैला संध्याकाळी 5 वाजता सॅम्युएल लोंढे लाईफ इन क्राइस्ट मिनिस्ट्रीज कनान नगर इथे जमायचं आहे. याचं रजिस्ट्रेशन 100 रुपये आहे आणि संध्याकाळी 5 वाजता बरोबर गेट्स ओपन होतील. आपण तिथे भेटूया. देव तुम्हाला आशीषित करो. गॉड ब्लेस यू.